एकदम खमंग चवीचा आणि चवदार असा ढोकळा बनवायचा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. खूप सुंदर चवीचा हा ढोकळा बनतो. बेसनाच्या ढोकळ्या एवढा जरी फुलत नसला तरी चवीला मात्र हा खूप अप्रतिम बनतो. तर बनवायला घेऊयात हा टेस्टी ढोकळा. त्यासाठी एका कढईमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवायचं उकळायला. एका प्लेटला आपण थोडंसं तेल लावून घेऊया, ज्यामुळे आपला ढोकळा सहज निघताना. तर आता ढोकळ्याच्या बॅटरसाठी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप एवढा बारीक रवा घेतला आहे आणि अर्धा कप एवढंच बेसन घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक बारीक चिरलेली अर्धी मिरची आणि थोडंसं किसलेलं आलं घालायचं. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं हिंग घालूया आणि दोन्ही पिठं व्यवस्थित मिसळून घेऊया. याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल घातले आणि जवळपास 2 चमचे एवढं दही घातलं आहे. दह्यामुळे ह्या ढोकळ्याची चव खूप सुंदर येते. बऱ्याचदा काय होतं की ढोकळा खाताना घशाला अगदी कोरडं कोरडं वाटतं किंवा अगदी ओढल्यासारखं वाटतं. तसा हा ढोकळा खाताना अजिबात वाटणार नाही. खूप सुंदर चवीचा बनतो हा ढोकळा. तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्या ढोकळ्याचं बॅटर बनवूया. एकाच दिशेने फेटायचं. शक्यतो गुठळ्या बनणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. बघा कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे ह्या बॅटरची. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं हे बॅटर. आता कढईतल्या पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर घालायचं. बेकिंग पावडरऐवजी तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरलं तरीही चालतं. फक्त एक काळजी घ्यायची की जेव्हा कढईतल्या पाण्याला उकळी येईल तेव्हाच हे बेकिंग पावडर असो किंवा इनो असो ते घालायचं आणि लगेच मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेच हे बॅटर कढईतल्या प्लेटमध्ये ओतायचं, म्हणजे आपला ढोकळा छान फुलतो. पावडर मिक्स केल्यानंतर लगेच प्लेटमध्ये घातले. गॅसची फ्लेम सुरुवातीचे 3 ते 4 मिनटं फुल ठेवायची आणि नंतर मीडियम टू लो गॅसवर हा स्टीम होऊ द्यायचा. जोपर्यंत आपला ढोकळा वाफवला जातो आहे तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारा तडका बनवूयात. एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि नंतरच ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालायची, म्हणजे मोहरी छान तडतडेल. मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. 2 मध्यम तिखट हिरव्या मिरच्या उभ्या आडव्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालूया. मिरची भाजत आली की ह्याच्यामध्ये तडक्याला लागेल एवढंच मीठ घालायचं, कारण आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे. आता जवळपास 1 वाटी एवढं पाणी घालायचं. अर्धा ते 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस, साधारणपणे 1 चमचा एवढा लिंबाचा रस घालायचा. त्याचे बिया आपण काढून घेऊया. लिंबाचा रस, साखर, मीठ आणि हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा, कढीपत्त्याचा खमंगपणा ह्यामुळे हा तडका एकदम टेस्टी बनतो. जवळपास 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आपण ढोकळा चेक करूया. एक सुरी ह्याच्यामध्ये टाकून बघूया. बॅटर सुरीला अजिबात लागलेलं नाही, त्यामुळे ढोकळा अगदी व्यवस्थित वाफवला गेलेला आहे. आता हा ढोकळा मी थोडासा पातळ बनवला आहे. तुम्ही अगदी फुल प्लेटभर हे बॅटर टाकलं तर ह्याला वाफवायला अजून 2 ते 3 मिनटं जास्तही लागू शकतात. तर तुम्ही ढोकळा बनवताना सुरीच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने चेक करून बघा. आता हा ढोकळा थोडासा गार झाला की आपण ह्याच्या सुरीच्या सहाय्याने याला ढोकळ्याचा आकार देऊया. बेसन, रवा आणि दही ह्यामुळे ह्या ढोकळ्याची चव खूप सुंदर खमंग येते. तुम्ही जर एकदा असा ढोकळा बनवला तर सारखा असाच बनवाल, एवढा टेस्टी बनतो.
तर आता ह्याच्यावर टाकूया आपण बनवलेला तडका आणि वरून एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला आवडत असल्यास ओला किसलेला नारळ घालायचा. तर आपला रवा बेसन ढोकळा तयार आहे. बेसनाचा ढोकळा बनवतो तेव्हा तो जास्त जाळीदार बनतो, हा मात्र तेवढा बनत नाही, पण ह्याची चव मात्र खूप खमंग होते. दह्यामुळे ह्याची चव खूप सुंदर लागते. दह्याऐवजी ताकाचा वापर केला तरीही चालतो. तर एकदम मस्त खमंग असा ढोकळा तयार आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा, खूप सुंदर चवीचा बनतो. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.